हॅलो फ्रेंड्स, सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. लास्ट पॉईंट कुठला आहे? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, धीस सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट कुठला आहे? कंडक्टर, सेकंड इन्सुलेटर अँड थर्ड सेमी कंडक्टर. मग कंडक्टर म्हणजेच काय? मेटल्स आर गुड कंडक्टर. का? त्याच्यामध्ये फ्रीली मुव्हेबल इलेक्ट्रॉन असतात. इन्सुलेटर कसे आहेत? बॅड कंडक्टर आहे, कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा डिफरन्स जो आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन तो लेस असतो. आणि सेमी कंडक्टर म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात इलेक्ट्रॉन फ्रीली मुव्हेबल असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? सेमी म्हणजे 50%. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवा, कंडक्टरचे एक्झाम्पल मेटल असतात, इन्सुलेटरचे काय असतात? नॉन मेटल आणि मॉलिक्युलर सॉलिड असतात, आणि सेमी कंडक्टरचे मेटलॉइड असतात. मग आता ह्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आपल्याला कंडक्टर. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन रेंज किती रेंज असते? 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स, त्याला काय म्हणतात? कंडक्टर म्हणतात. मग एक्झाम्पल तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कंडक्टर कोण असतात? मेटल आणि इलेक्ट्रोलाइट असतात. मग मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह करून मेटल काय करतात? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. पण इलेक्ट्रोलाइट कसे करतात? कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुव्हमेंट ऑफ आयन्स. म्हणजे आयन्स, कॅटायन किंवा ॲनायन्स, त्यांची मुव्हमेंट करून जे काही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोलाइट. त्याच्यानंतर म्हणजे नेहमी एकच लक्षात ठेवा की कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रेंज किती असते? 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स असते, त्याला म्हणतात कंडक्टर. नंतर सेकंड टाईप कुठला आहे? इन्सुलेटर. आता इन्सुलेटरमध्ये काय सांगितलं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज किती असते? 10⁻⁻20 to 10⁻10 असते ओहम इनवर्स मीटर इनवर्स, त्याला काय म्हणतात? इन्सुलेटर. फक्त रेंज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजेच एक्झाम्पल कुठलं सांगितलं? नॉन मेटल आणि मॉलिक्युलर सॉलिड. हे एक्झाम्पल कशाचे येतात? इन्सुलेटर. आणि कंडक्टरचे कुठले आहेत? मेटल आणि इलेक्ट्रोलाइट. त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे? सेमी कंडक्टर. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन रेंज किती असते? 10⁻⁻6 to 10⁻+4 असते ओहम इनवर्स मीटर इनवर्स, त्याला काय म्हणतो? सेमी कंडक्टर. मग एक्झाम्पल कुठले? मेटलॉइड. मग कुठले? सिलिकॉन, जर्मेनियम. हे मेन एक्झाम्पल आहे, ते कशाचे आहेत? सेमी कंडक्टरचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला आहे? बँड थिअरी. मग ह्याच्यामध्ये 2 टाईपचे मेन बाउंड असतात. कंडक्शन, हा बी नाही लक्षात ठेवा, कंडक्शन बँड, आणि एक कुठला असतो? व्हॅलन्स बँड. आणि तो ऑन अदर कुठला आहे? बँड गॅप. असे 3च आहेत. पण मेनली बँड थिअरी कधी होते, म्हणजे कशाला बँड म्हणतात? आता इथं दिलेलं आहे बघा. मग द इंटरॅक्शन्स ऑफ एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन इन क्लोजली स्पेस कन्स्ट्रेंट ॲटम इन सॉलिड. म्हणजे जे क्लोजली स्पेस ॲटममध्ये इंटरॅक्शन दिसतं आपल्याला, त्यावेळेस काय तयार होतं? बँड तयार होतात. म्हणजे सपोज अशा पद्धतीने, सपोज खालचा व्हॅलन्स बँड असेल व्ही आणि वरचा काय असेल? CB असेल. म्हणजे अशा पद्धतीने बँड तयार होतं. कधी? इंटरॅक्शन, आणि इथे एनर्जी पास केली जाते त्यावेळेस. इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन इन क्लोजली स्पेस कन्स्टिट्यूएंट ॲटम इन सॉलिड फॉर्मेशन ऑफ बँड. त्याच्यानंतर म्हणजे मोस्टली त्यावेळेस बँड आहे, पण मोस्टली त्याचे 2च टाईप आहेत. कुठले आहेत? कंडक्शन आणि व्हॅलन्स, आणि थर्ड अनदर कुठला आहे? बँड गॅप. असे 3 टाईप्स आहेत. मग ते आपण थोडक्यात नेक्स्ट स्लाईडवरती बघूया. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं? फर्स्ट कुठला आहे? कंडक्शन बँड. मग आता कंडक्शन बँड काय सांगतो आपण? हायेस्ट एनर्जी. म्हणजे आपण डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे, सपोज आपण हाय एनर्जी लेवल दाखवली. ह्याच्यामध्ये काय आहे? खालचा जो असतो तो काय? VB म्हणजेच व्हॅलन्स बँड. वरचा जो असतो तो काय असतो? CB. म्हणजे काय सांगितलं आहे? द हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग काय असतात? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन व्हॅलन्समधले वरती जातात. कंटेनिंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड काय म्हणतात? कंडक्शन बँड. म्हणजे हायेस्ट एनर्जी, आणि व्हॅलन्सची काय येईल मग? लोएस्ट. म्हणजे एनर्जी वाढत जाते, म्हणजे व्हॅलन्समध्ये लेस असते आणि कंडक्शनमध्ये हायेस्ट असते. मग इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड कसे असतात? ते मोबाईल, म्हणजे फ्री असतात इलेक्ट्रॉन, अँड क्लोजली स्पेस ॲटम असतात. त्याच्यानंतर काय सांगितलं? दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ॲप्लाइड. जेव्हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ॲप्लाइड करतो तेव्हाच ते काय करतात? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्याच्यानंतर सेकंड टाईप काय सांगतो आपण? व्हॅलन्स बँड. आता बँड्स हॅव्हिंग, जसं तुम्ही कंडक्शन बँडमध्ये काय सांगता? हायर एनर्जी, तसं इथं काय सांगायचे? बँड्स हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड. जर कंडक्शन बँडपेक्षा कमी एनर्जी असेल तर त्याला काय म्हणतात? व्हॅलन्स बँड. मग द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स बँड इज नॉट फ्री. हे इलेक्ट्रॉन फ्री नसतात, कारण ते आउटरमोस्ट ऑर्बिटलच असतात. टू मूव्ह दे आर
टाईटली बाउंड न्यूक्लियर, कारण ते काय असतात टाईटली केलेले असतात, बाउंड केलेले असतात न्यूक्लियरला, म्हणून ते आपण इझिली मूव्ह करू शकत नाही. पण कंडक्शन बँडमधले काय झालेले असतात, इथले इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेले असतात, व्हॅलन्स बँडचे इलेक्ट्रॉन वरती जातात कंडक्शनमध्ये, म्हणून कंडक्शन बँडमध्ये फ्री असतात, ह्याच्यामध्ये फ्री नसतात. नंतर बँड गॅप कशाला म्हणतो आपण, हा मधला जो स्पेस असतो त्याला काय म्हणतात, बँड गॅप म्हणतात. मग आता इथं काय सांगितलं, द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड आणि कशामधला कंडक्शन बँड, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतात, बँड गॅप म्हणतात. मग साईज ऑफ बँड गॅप डिसाईड कशावरती डिसाईड करतो, इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स कॅन प्रोमोटेड टू व्हॅकंट कंडक्शन बँड ऑर नॉट व्हेन बँड गॅप लार्ज प्रोमोटेड इलेक्ट्रॉन फ्रॉम VB टू व्हॅकंट CB, म्हणजेच व्हॅलन्स बँड टू व्हॅकंट कंडक्शन बँडमध्ये बाय कशाने, थर्मल एनर्जीने असेल तर त्याला काय म्हणतात, फॉरबिडन झोन. व्हेरी MP हे डेफिनेशन वगैरे विचारू शकतात. फॉरबिडन झोन कशाला म्हणायचं, व्हेन बँड गॅप लार्ज प्रोमोटेड इलेक्ट्रॉन फ्रॉम, ज्यावेळेस बँड गॅपमध्ये लार्ज इलेक्ट्रॉन प्रोमोट केले जातात कशामधून, व्हॅलन्स बँड टू व्हॅकंट कंडक्शन बँडमध्ये बाय कशाने, थर्मल एनर्जीने, तर त्याला म्हणतात फॉरबिडन झोन. व्हेन गॅप इज स्मॉल असेल आणि इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर लेवल इन एनर्जी VB टू CB बाय ॲब्सॉर्प्शन एनर्जीने असेल, त्यावेळेस कसा असतो, गॅप स्मॉल असतो. आणि फॉरबिडन झोन ज्यावेळेस थर्मल एनर्जी नसेल त्यावेळेस तो लार्ज असतो, त्याला काय म्हणतात, फॉरबिडन झोन. ह्याच्यामध्ये फॉरबिडन झोन व्हेरी MP. म्हणजे बँडचे 3 टाईप समजले, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि बँड गॅप. मग कंडक्शन बँड कशाला म्हणतात, हायेस्ट एनर्जी कंटेनिंग इलेक्ट्रॉन, जे बँड इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणतात कंडक्शन बँड, आणि लोएस्ट एनर्जी कंटेनिंग कंडक्शन बँडमध्ये असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स बँड. त्याच्यानंतर काय सांगितले, बँड गॅप कशाला म्हणायचं, डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स आणि कंडक्शन. म्हणजे आता सपोज तुम्ही एनर्जी दाखवली, हे डायग्रॅम दाखवली, व्हॅलन्स खालचा जो असतो तो काय असतो, व्हॅलन्स बँड, वरचा जो आहे तो कंडक्शन बँड. त्याच्यानंतर हा मधला जो स्पेस आहे कशामधला, व्हॅलन्स आणि कंडक्शन, त्याला काय म्हणतात, बँड गॅप. अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, बँड थेरी. आता बँड थेरीमध्ये आपल्याला हे कशाने एक्सप्लेन करतो आपण, इट इज एक्सप्लेन बाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण कशाने मेजर करतो, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. मग त्या पद्धतीने आपण फर्स्ट काय मेटल बघणार आहे एक्झाम्पल, कारण मेटल कसे आहेत, कंडक्टर आहेत, गुड कंडक्टर. बघा ते डायग्रॅममध्ये दाखवलेले, हे S बँड दाखवलेलं आहे, खालचा जो आहे तो व्हॅलन्स बँड, वरचा जो आहे तो कंडक्शन बँड. मग आपण इथं काय केलं, ओव्हरलॅपिंग केलेलं आहे, S बँडला P बँड दाखवलेलं आहे, अटॅच केलेलं आहे, ओव्हरलॅप केलेलं आहे, म्हणजे असे डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. हे काय, मेटॅलिक कंडक्टरचे डायग्रॅमचे. मग मेटल्स कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज लार्ज इन कंडक्शन बँड, त्यावेळेस इलेक्ट्रॉन कसे असतात, लार्ज असतात, कुठे, कंडक्शन बँडमध्ये असतात. मेटल्स लेबल ॲज, कसे लेबलिंग केले आपण, S बँड आणि ऑदर कुठला आहे, अँड आल्सो ओव्हरलॅपिंग S अँड P बँड. अशा पद्धतीने आपण लेबल केलेले आहेत 2 मेटल. नंतर काय सांगितले, दिस इज डिपेंड ऑन, कशावरती डिपेंड आहे, बँड फॉर्मेशन ऑफ मेटॅलिक कंडक्टर. मग कॅटायन्स ऑफ मेटल आर इमर्स इन सी ऑफ इलेक्ट्रॉन. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातात, कॅटायन्स इमर्स केले जातात इलेक्ट्रॉनमध्ये. मग कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी मेटलची काय होते, डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बँड थेरीमध्ये सेकंड कुठलं एक्झाम्पल बघणार आहे आपण, इन्सुलेटर. मग इन्सुलेटर काय आहेत, आर व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये VB जो आहे तो कसा असतो, कम्प्लिटली फिल्ड असतो विथ इलेक्ट्रॉन. आणि कंडक्शन बँड कसं सांगितलेलं आहे, एम्प्टी दाखवलेलं आहे, त्याला काय म्हणतात, इन्सुलेटर. म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जातच नाही, म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. अशा पद्धतीने थोडक्यात ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड काय सांगितलेले बघा, आता आपले इन्सुलेटरची डायग्रॅम दाखवलेले, खाली जो दाखवलेला आहे तो फिल्ड व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे, आणि वरचं कसं आहे, एम्प्टी. म्हणजे त्याच्यामध्ये खालचे ब्ल्यू कलरचे इलेक्ट्रॉन इथं जाणार आहेत का, नाही. म्हणजेच जो गॅप दाखवलेला आहे कशामधला, व्हॅलन्स आणि कंडक्शन बँडमधला, त्याला काय म्हणतो आपण, फॉरबिडन झोन. म्हणजेच लार्ज एनर्जी गॅप. ह्यांच्यामध्ये जो गॅप आहे तो कसा असतो, लार्ज असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन फ्रीली मुव्हेबल होत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणतात, इन्सुलेटर. म्हणजेच काय सांगितलं, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय, कशाने दाखवलेत, लार्ज एनर्जी गॅपने दाखवलेलं. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, फॉरबिडन झोन.
मग थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट, म्हणजे ह्याच्यामध्ये थर्मल एनर्जी कशी केली आहे ते इनसफिशियंट प्रमोट केली आहे ते इलेक्ट्रॉन फ्रॉम व्ही टू सी का, कारण डिस्टन्स कसं आहे, लार्ज एनर्जी गॅप आहे त्याच्यामध्ये. इफ व्हॅकंट कंडक्शन बँड जर व्हॅकंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर. म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन नाही आहेत म्हणून तो कसा झाला, इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर म्हणजे डायग्राम दाखवलेले, हा फील्ड व्हॅलन्स बँड आहे आणि हा कसा आहे, एम्प्टी कंडक्शन बँड आहे. आता हे डायग्राममध्ये जर बघितलं तर ह्याच्यामधला स्पेस कसा होता, लार्ज होता, पण इथं स्पेस कसा आहे, अगदी स्मॉल एनर्जी गॅप आहे. म्हणजे जर स्मॉल एनर्जी गॅप असेल तर इझिली काय होतात, व्हॅलन्स बँडचे इलेक्ट्रॉन कुठे जातात, कंडक्शनमध्ये जातात. म्हणून लक्षात ठेवा हे कसे आहेत, सेमी कंडक्टर आहे. पण तुम्ही जर मेटल बघितले तर ते लार्ज म्हणजे स्मॉल, त्याच्यामध्ये डिफरन्सच नसतो, त्यामुळे इझिली ते इलेक्ट्रॉन काय होतात, व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातात. पण सेमी कंडक्टरमध्ये स्मॉल गॅप असल्यामुळे इझिली जाऊ शकतात, पण इन्सुलेटरमध्ये कसं आहे, लार्ज गॅप आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच आपण पुढे बघा नेक्स्ट ह्याच्यावरती सांगू शकतो, सेमी कंडक्टर म्हणजे काय सांगितले त्यांनी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज इंटरमिजिएट बिटवीन. सेमी म्हणजे 50% कंडक्टर असतात ते, म्हणजेच कशामध्ये, मेटल आणि इन्सुलेटर. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज इंटरमिजिएट बिटवीन मेटल अँड इन्सुलेटर. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे कुठले, मेटॅलॉइड आहे सेमी कंडक्टरचे, म्हणजेच कुठले, सिलिकॉन आणि जर्मेनियम. मग व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ काय असतात, इलेक्ट्रॉन, आणि सी बी कसा असतो, एम्प्टी असतो. आत्ताच आपण सांगितलं होतं इन्सुलेटरमध्ये. मग एनर्जी गॅप कसा असतो याच्यामध्ये, स्मॉल असतो, दॅन कशापेक्षा, इन्सुलेटरपेक्षा कमी असतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन इन सी बी इज फ्री, म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते फ्री टू मूव्ह होतात आणि काय करतात, कंडक्ट स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण मेटलपेक्षा काय करतात, हे कमीच करतात, कारण त्यांच्यामध्ये कसे 50% सेमी कंडक्टर आहेत ते, म्हणजे गॅप कसं आहे, स्मॉल आहे. नंतर सेमी कंडक्टरचे तुम्हाला माहिती आहेत कुठले, देर आर 2 टाईप्स ऑफ सेमी कंडक्टर. कुठला आहे, फर्स्ट टाईप इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर, आणि नेक्स्ट कुठला आहे, एक्सट्रिन्सिक कंडक्टर. मग आता इंट्रेन्सिकमध्ये काय सांगितलं, प्युअर कंडक्टर मटेरियल हॅज व्हेरी लो, कसा असतो तो, लो असतो, बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे ह्यांच्यामध्ये कशी असते, प्युअर कंडक्टरमध्ये मटेरियल हॅज व्हेरी लो आणि फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, त्याला काय म्हणतात, इंट्रेन्सिक. पण एक्सट्रिन्सिक कशाला म्हणतात, द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी, म्हणजे थोडीशी क्वांटिटी ॲड केली जाते इम्प्युरिटीची टू सेमी कंडक्टर, त्यामुळं काय होतं, टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी, म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढते, त्याला काय म्हणतात, डोपिंग म्हणतात. किंवा द ॲडेड इम्प्युरिटी, त्याला काय म्हणतो आपण, डॉपंट म्हणतो. जे इम्प्युरिटी ॲड करतो त्याला डॉपंट म्हणतो, आणि जस्ट ॲडिशन केले जाते त्यामुळे इन्क्रीज होते कंडक्टिव्हिटी, त्याला म्हणतात डोपिंग म्हणतात. किंवा थोडक्यात काय सांगतात, अ डॉप सेमी कंडक्टर, डॉप म्हणजेच काय, ॲडेड इम्प्युरिटी हॅविंग काय असते, हायर कंडक्टिव्हिटी दॅन कशापेक्षा, प्युअर इंट्रेन्सिक कंडक्टर. प्युअर इंट्रेन्सिक कंडक्टरपेक्षा जर कंडक्टिव्हिटी जास्त असेल तर त्याला काय म्हणतात, एक्सट्रिन्सिक. आणि इथं काय सांगतो आपण, जर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी लो असेल किंवा फायनाईट असेल तर त्याला काय म्हणतात, इंट्रेन्सिक. मग आता इंट्रेन्सिकमध्ये काय सांगितलं, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथ एनर्जी प्रोमोटेड टू, कुठं प्रोमोट केले आहे ते, सी बी म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये, तर इट इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ही काय होते, टेम्परेचर वाढवले की वाढते. मग ॲट हाय टेम्परेचर मोर मोबाईल इलेक्ट्रॉन अँड इन्सुलेटर ॲट लो टेम्परेचर, म्हणजे हाय टेम्परेचरला मोर मोबाईल इलेक्ट्रॉन असतात, पण जर लो टेम्परेचर असेल तर तो काय असतो, इन्सुलेटर असतो. म्हणजेच बघा आता लक्षात ठेवा, मेनली सेमीकंडक्टरचे किती टाईप्स आहेत, 2, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो असते, आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय असते, हायर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, म्हणजे इम्प्युरिटी ॲड केल्यावर. मग नेहमी लक्षात ठेवा, एक्सट्रिन्सिकचे किती टाईप पडतात, 2 टाईप्स पडतात. फर्स्ट कुठला आहे, एन टाईप, आणि पी टाईप सेमी कंडक्टर. एन टाईप म्हणजे निगेटिव्हली चार्ज, आणि पी टाईप म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज. लक्षात ठेवा, एक्सट्रिन्सिकचे 2 टाईप पडतात, एन टाईप आणि पी टाईप. पण ॲक्च्युली सेमीकंडक्टरचे 2 टाईप आहेत, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. पण एक्सट्रिन्सिकचे किती पडतात, 2, एन टाईप आणि पी टाईप. त्याच्यानंतर एन टाईपमध्ये काय सांगितलं आहे, हे डायग्राम दाखवलेले आपल्याला दिसते, प्रत्येक कसं आहे, टेट्राव्हॅलंट आहे, असे इलेक्ट्रॉनचे पेअरिंग दाखवलेले आहेत आपण प्रत्येक डायग्राममध्ये. म्हणजे मोबाईल इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, असे फ्री होतात, मूव्ह होतात. म्हणजे पी ॲटम ऑक्युपाईन रेग्युलर साईट ऑफ एस आय कसं आहे, मेटॅलॉइड आहे. मग मेटॅलॉइडमध्ये फॉस्फरसची इम्प्युरिटी दाखवलेली आहे आपल्याला दिसते, म्हणजे एक्स्ट्रा 1 मोर इलेक्ट्रॉन वाढतो, त्यामुळं काय होतो, निगेटिव्ह होल तयार होतं,
आणि त्यामुळे त्या टाईपचा जो सेमीकंडक्टर त्याला काय म्हणतात, एन टाईप सेमीकंडक्टर. मग आता इथं काय सांगितलं, इट कंटेन्स इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन CB. याच्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन वाढतात. बघा एन टाईपमध्ये काय दाखवलेले, फॉस्फरसची इम्प्युरिटी जर ॲड केलेले असेल सिलिकॉनमध्ये, ते नेहमी तुम्हाला MCQ वगैरे विचारतात, फॉस्फरस इज ॲडेड टू सिलिकॉन, त्यावेळेस लक्षात ठेवायचं एन टाईप असतो. आणि जर बोरॉनची इम्प्युरिटी ॲड केली, म्हणजे स्मॉल साईजची जर ॲटम ॲड केला तर त्याला काय म्हणतात, P टाईप म्हणतात. आणि एन टाईप म्हणजे लार्ज साईज जर ॲड केला म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे निगेटिव्ह होल तयार होतं, म्हणून त्याला काय म्हणतात, एन टाईप. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला, एन टाईप म्हणजे काय सांगितलं, इट कंटेन इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये काय दिसत, कंडक्शन बँडमध्ये जास्त इलेक्ट्रॉन वाढलेले दिसतात. इट इज फॉर्म बाय, हा कसा तयार होतो, ॲडिंग ग्रुप 15 इलेमेंट, म्हणजे जे काय ग्रुप 15चे इलेमेंट, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ, हे 5 जे इलेमेंट आहेत, टू कशामध्ये, इंट्रिन्सिक कंडक्टर बिलॉंग्स टू 14 ग्रुप. म्हणजे 14 ग्रुपमध्ये जर तुम्ही ॲड केले ते कार्बनच्या वगैरे, कार्बन सिलिकॉन वगैरे, त्यांच्यामध्ये जर ॲड केली इम्प्युरिटी, म्हणजे ग्रुप 15चे इलेमेंटची इम्प्युरिटी ॲड कशामध्ये करायची, ग्रुप 14मध्ये, तर त्यावेळेस त्याला म्हणतात एन टाईप. म्हणजेच काय सांगतो आपण, एक्झाम्पल, डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. जर MCQला विचारलं डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस, तर कशाचं एक्झाम्पल येते, एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजेच फॉस्फरस इज ॲडेड टू SI. ज्यावेळेस फॉस्फरस ॲड केला होतो SIमध्ये, ऑक्युपाईज, काय ऑक्युपाय करतो तो, व्हॅकन्ट साईट, म्हणजे रिकामी जागा, इन प्लेस ऑफ SI ॲटम. म्हणजे इथे काय होतं, SI ॲटम ब्ल्यू कलरने दाखवलं, तो रिकामा होतो. आणि काय सांगितले, 5 इलेक्ट्रॉन ऑफ P युटिलाइज क्लोजेस टू 4 सिलिकॉन ॲटम. म्हणजे इथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन येतो, तो काय करतो, युटिलाइज करतो. आणि फॉस्फरस हॅज 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दॅन निडेड बॉन्डिंग, म्हणजे बॉन्डिंगपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतो. मग काय सांगितलं, इलेक्ट्रॉन इन CB मोर इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल आणि कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्यावर काय होतं, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. मग एक्झाम्पल लक्षात ठेवा, कुठले कुठले आहेत, फॉस्फरस, AS म्हणजे कोण, आर्सेनिक, SB म्हणजे अँटिमनी, आणि BI म्हणजे कोण, बिस्मथ. जर हे एक्झाम मेटल असेल तर त्या टाईपचे जे आहेत ते कसले असतात, एन टाईप सेमीकंडक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप कुठला आहे, P टाईप सेमीकंडक्टर. आता P टाईप कधी तयार होतं, इट इज प्रोड्यूस बाय डोपिंग प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल, कशामध्ये, सिलिकॉन ऑर जर्मेनियम, हे मेटलॉइड असतात, त्याच्यामध्ये डोपिंग करतो, विथ इम्प्युरिटी ऑफ, ह्याच्यामध्ये कशाची इम्प्युरिटी असते, ग्रुप 14चे असते, लक्षात ठेवा. दीज इलेमेंट कंटेन काय असतात, लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅन दॅट ऑफ प्युअर सेम. म्हणजे जर तुम्ही बघितलं एन टाईपमध्ये मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, पण ह्याच्यामध्ये काय असतात, लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, त्याला काय म्हणतात, P टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे पॉझिटिव्ह होल तयार होतं इथं, आणि एन टाईपमध्ये निगेटिव्ह होल तयार, कारण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण काय सांगू शकतो, P टाईपमध्येच सिलिकॉन डोप्ड विथ बोरॉन. जर हे एक्झाम्पल विचारलं तर नेहमी लक्षात ठेवायचं, हा काय, P टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे बोरॉन ॲटम नॉर्मल पोझिशनला असणार ऑफ सिलिकॉन ॲटम. मग बोरॉन ॲटम हॅज ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे इट डज नॉट इनफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये 3च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत का, पुरेसे नाही आहेत, म्हणजे 4 सिलिकॉन ॲटमला देण्यासाठी. म्हणजे काय सांगितले, मिसिंग 4 इलेक्ट्रॉन क्रिएट व्हॅकन्सी. मग त्याच्यामुळे काय होते, व्हॅकन्सी क्रिएट होते. आणि काय सांगितलं, इट इज होल क्रिएट पॉझिटिव्ह होल, म्हणजे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होल क्रिएट होतं त्याच्यामुळं, लेस इलेक्ट्रॉन असल्यामुळे. आणि एन टाईपमध्ये निगेटिव्ह होल तयार होतं. मग इलेक्ट्रॉन्स इन पार्शियली फिल्ड VB मोर अप्लाइड पोटेन्शियल होल मूव इन, कुठल्या डायरेक्शनने जातो, ऑपोजिट डायरेक्शनने जातो. आणि काय सांगितले, सिलिकॉन डॉप्ड विथ ग्रुप 15 इलेमेंट लाईक, कुठले, बोरॉन, गॅलियम ऑर आयन म्हणजे कोण, इंडियम, इज P टाईप सेमीकंडक्टर. हे कसले आहेत, P टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे जे मेटल आहे ते P टाईप कंडक्टरचे आहेत. एक्झाम्पलमध्ये दिसते बघा आपल्याला, येलो डॉटमध्ये आपण काय दाखवलेलं, पार्टिकलमध्ये बोरॉनच्या इम्प्युरिटी ॲड केली, त्यामुळे काय तयार होते बघा, इथे इलेक्ट्रॉन लेस होतात. म्हणजे होल दाखवले आपण, नो इलेक्ट्रॉन नसतो, त्यामुळे एम्प्टी होतं, त्यामुळे काय तयार होतं, पॉझिटिव्ह होल तयार होतं. मग आपल्याला काय सांगितलं, एन टाईप आणि P टाईप जर हे आपण जोडले तर सोलार सेल माहिती आहे तुम्हाला, हा कसा बनलेला असतो, एन टाईप आणि P टाईप
सेमीकंडक्टरचे जोडणीने केला तो कनेक्ट करून. म्हणजेच एन टाईप म्हणजे बघा इथं आपल्याला दिसते एन टाईपमध्ये म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन गेलेले दिसत का, कारण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. कारण इम्प्युरिटी जी ॲड करते ती लार्ज साईजची करतो आणि ह्याच्यामध्ये जर बघितली पी टाईपमध्ये स्मॉलची करतो. पण आपल्या इकडं इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेलेले दिसतात का, नाही, एमटी असतात. म्हणून त्यामुळं काय तयार होतं बघा इथं रिकामी जागा तयार होते, म्हणजेच त्या होल तयार होतं, त्याला म्हणतात पी टाईप. आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिसतो म्हणजे खालची जी आहे हे व्हॅलन्स बँड आहे आणि वरचा जो आहे तो कंडक्शन बँड आहे. थटकत समजण्यासाठी आहे. नोट्समध्ये लिहिताना ॲज इट इज सगळ्या नोट्स लिहा विथ डायग्रॅम. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज फिजिक्समध्ये वगैरे शिकल्या तुम्ही. कुठले कुठले आहेत मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. फेरी तुम्हाला MCQ वगैरे विचारतात हे, किंवा डिफाईन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वगैरे अशा पद्धतीने. मग मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड कधी कधी तयार होतात मॅग्नेटिक प्रॉपर्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅग्नेट माहिती आहे, मग तो स्पिन होतो नॉर्थ आणि साऊथ पोलला, त्या पद्धतीने. म्हणजे काय सांगितलं, इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट ॲक्सिस, स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्ट ॲज अ टायनी मॅग्नेट. म्हणजे असं नाजूक असं मॅग्नेटसारखा, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन स्पिन होतात, रोटेट होतात, त्यावेळेस तो टायनी मॅग्नेट म्हणून काम करतो. मग इफ ऑर्बिटल कंटेन 1 इलेक्ट्रॉन, जर ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्यावेळेस काय असतो, अनबॅलन्स स्पिन असतो. आणि अनबॅलन्स स्पिन आणि एक्झिबिट मॅग्नेटिझम. म्हणजे जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तरच मॅग्नेटिझम होते, आणि जर इलेक्ट्रॉन डबल असेल म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे पेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन होत नाही. का, कारण ते बॅलन्स होतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय ते जे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत ते कॅन्सल केल्या जातात. म्हणून लक्षात ठेवा, जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिझम होते, आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर काय होत नाही, नो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज लिहिले बघा इथं दिस नाही. व्हेन इलेक्ट्रॉन पेअर्ड स्पिन इज बॅलन्स. बघा फर्स्ट टाईप कुठला आहे, डायमॅग्नेटिक. डाय मीन्स 2. जर त्याच्यामध्ये ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ते काय असतात, पेअर्ड असतात, एक फॉरवर्ड आणि एक अपवर्ड डायरेक्शनने. म्हणजे काय सांगितलं, अ सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन आर पेअर्ड. आणि काय मग पेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यावरती ते काय अट्रॅक्ट करणार आहे का नाही, जर सिंगल इलेक्ट्रॉन असतात तर ते काय करतात, अट्रॅक्ट करतात. म्हणून ते काय वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. रिपेल्ड करतात म्हणजे अट्रॅक्ट होणार आहेत का नाही, जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर ते काय करतात, अट्रॅक्ट करतात. नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे इज कॉल्ड डायमॅग्नेटिक. म्हणजे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन काय करतात, मग बॅलन्स स्पिन होते, आणि त्यामुळे बॅलन्स झाल्यामुळे काय होतात, कॅन्सल मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे एक्झाम्पल कुठलं आहे, N2 F2 NaCl आणि वॉटर बेन्झिन. कारण N2 F2 NaCl H2 बेन्झिन हे लक्षात ठेवा एक्झाम्पल कशाचे, डायमॅग्नेटिकचे. आणि पॅरा म्हणजे काय, सिंगल इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये जर सिंगलच इलेक्ट्रॉन असतो, ह्याच्यामध्ये काय असतात 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात. मग ह्याच्यामध्ये लेस अमाऊंटमध्ये असतात, आणि फेरोमध्ये लार्ज अमाऊंट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. म्हणून स्ट्रॉंगली अट्रॅक्ट कोण होईल, पॅरा होईल का फेरोमॅग्नेटिक कसे होतात, स्ट्रॉंग होतात, आणि पॅरा कसे होतात, लेस अट्रॅक्ट होतात. म्हणजे काय सांगितलं, सबस्टन्स विथ अनपेअर्ड म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. मग इथं काय सांगितले, सबस्टन्स कटिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, आणि ते काय होतात, स्ट्रॉंगली. म्हणजे विचारतात विच ऑफ फॉलोइंग स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड, तर त्याला फेरोमॅग्नेटिक म्हणतात. मग इट इज कॉल्ड. मग एक्झाम्पल लक्षात ठेवा, Cu2 + Fe3 + Cr3 + ऑक्सिजन हे कशाचे आहेत, पॅरामॅग्नेटिकचे आहेत. आणि फेरोचे कुठले आहेत, FeCO ni Gd आणि CrO2. हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल इन नोट्स आहे, तसेच विथ डायग्राम लिहून काढा. इथं आपला चॅप्टर म्हणजे लास्ट पॉईंट होता आपला चॅप्टरचा.